नमस्कार. सुदगील संवाद आंबट गोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोहोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचा एक लक्षात घ्या मुद्दा की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण आणि सगळ्यात महत्त्वाचे ती फळी तयार करणं हे जे गमक कुठल्याही संस्थेला जमलं ती संस्था सातत्याने कंटिन्यू करू शकते. हे आपल्याला इथे जिवंत उदाहरण मला वाटतं गायन समाजात दिसते. कारण गायन समाजामध्ये आत्ता दांडेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक प्रकारचे स्वयंसेवक इथे आले की नुसते गाण्या क्षेत्रातलेच नाही किंवा वादक क्षेत्रातले नाही, तर त्यांचा गाण्या आणि वादकाशी काही संबंध नाही अशी लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. मी माझ्या वडिलांचंच उदाहरण देतो. माझे वडील कल्याणात अनेक संस्थांतून काम करत होते, म्हणजे गायन समाजातही काम करत होते आणि नमस्कार मंडळातही काम करत होते. पण ही अशी मंडळी सुद्धा लागतात तरच ते होऊ शकतं, नाहीतर संस्था रन करणं सोपं नाही. बरं, आत्ताच्या ह्याच्यामध्ये मी म्हणतो की आपल्याकडे कुठल्या प्रकारच्या कला शिकवल्या जातात इथे मुलांना? आत्ता आपल्याकडे कला प्रकारांपैकी तुम्ही म्हणाल तर शास्त्रीय संगीत हा आपला बेस आहे. त्याच्या अनुषंगाने सगळं शास्त्रीय शिकवलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये गायन आणि आता वादन म्हणाल तर वादनामध्ये बासरी, तबला आणि हार्मोनियम ही 3 वाद्य ही बेसिक. त्याचबरोबर नृत्य हा पूर्वी नव्हतं, पण आपण तेही कालांतराने आपल्या इथे सुरू झालं. भरतनाट्यम आणि कथ्थक ही शास्त्रीय नृत्य परंपरा आपण आता इथे सुरू केलेली आहे. त्यानंतर असं झालं की 2012 साली नवीन वास्तू झाल्यानंतर आपण थोडंसं त्याचा विस्तार करायचं ठरवलं आहे. अजून आम्हाला विस्तार खूप करायचा आहे, पण विस्तार करायचं ठरवलं आणि आता आम्ही इथे ना चित्रकला आणि रांगोळी हे प्रकार आम्ही आता इथे सुरू केलेले आहेत. ते म्हैसकर कला अध्यासनाच्या बाजूनी, पण मूळचा जो गायन समाजाचा उद्देश आहे त्या उद्देशाला आम्ही कुठेही धक्का लागलेला नाही, लागू दिलेला. काळाप्रमाणे आपल्याला स्वतःला बदल झाला पाहिजे. पण एक मला अजून आठवणीने जरूर नाही सांगावं असं वाटतं. काय आहे, आपण आज असं म्हणतो की संगीताची म्हणजे काय म्हणतात पॅटर्न बदलला आहे. मान्य आहे, कुठचंही संगीत वाईट कधी नसतं, मी असं म्हणणार नाही. संगीत आहे, संगीत आहे, प्रत्येकाची आवड वेगवेगळी. पण शास्त्रीय संगीत हे कोणीतरी जपायला पाहिजे का नको? बरोबर. आणि ते कोणी जपणार? एक छोटंसंच उदाहरण सांगतो की तुम्ही आज टी व्हीवरती वेगवेगळे कार्यक्रम बघता. त्या टी व्हीवरच्या कार्यक्रमात स्पर्धांमध्ये हे करा, वा छान. मग समोरचे बसलेले असतात ते तुम्ही न सांगतात त्या विद्यार्थ्यांना किंवा स्पर्धकाला तुम्ही ना शास्त्रीय संगीत शिका. ते का सांगतात? त्याचं कारण तेच आहे. तर तात्पर्य ते कोणीतरी जपलं पाहिजे. ती धारणा आम्ही ठेवून आणि जी परंपरा आहे ती जपण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आम्हाला तेच जपायचं आहे. हा जो उद्देश जो पूर्वीपासूनचा आहे तोच आम्ही कंटिन्यू. नाही, पण मला आता याच्यावरनं असं विचारायचं वाटतं की शास्त्रीय संगीत जपणं हे बरोबर आहे, हे ध्येय आहे. पण जी आत्ताची तरुण पिढी आहे, नवीन पिढी आहे, ही याला चांगल्या पद्धतीने साथ देते? 100%. आज आपल्याकडे विद्यालय, त्या विद्यालयात जवळजवळ 400 विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेत आहेत. आणि परिस्थिती अशी आहे ना की आज वेळ पडली तर काही वेळेला आम्हाला अकोमोडेशनचा प्रॉब्लेम येतो. बघा, म्हणजे आपण जे आत्ता यांच्याकडनं ऐकलं रामभवनकडनं की शास्त्रीय संगीताला अजूनही नवीन आपली जी तरुण पिढी जी आहे याचासुद्धा कल आहे. म्हणजे असं जे काही लोक म्हणतात की अरे शास्त्रीय संगीत लोक हल्ली ऐकत नाही किंवा त्याच्याकडे ओढा नाही आहे. जसं आता शाळांचं होऊन बसले की मराठी शाळा बाजूला काढल्या आहेत आणि इंग्लिश मिडियमच्या शाळा येत आहेत. तर तसं काही नाही. फक्त मला आणखीन एक विचारायचं वाटतं प्रशांत की ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टींचं डिजिटलायझेशन होतं आहे की हल्ली सगळ्यांना डिजिटल लागतं. बरोबर. तर तसं काही विचार केला आहे? तसा विचार ना आम्ही कोविड काळामध्ये केला होता. क्या बात. कारण त्यावेळेला सगळंच बंद होतं. म्हणजे आमच्या इथले क्लास पण बंद होते. काळाने शिकवलं तुम्हाला? नक्कीच. आणि ते करणं गरजेचं पण होतं, कारण एवढा मोठा ब्रेक शास्त्रीय संगीतात घेणं हे कोणाला झेपणार. बरोबर आहे. त्यामुळे आमचे क्लास पण आम्ही आमचे ऑनलाईन केले होते त्यावेळेला. किंवा आम्ही काही 1-2 मैफिली 2-4 आम्ही ऑनलाईन केल्या होत्या, किंवा काही मुलाखती किंवा लेक्चर्स हे आम्ही ऑनलाईन केलं होतं आणि लोकांपर्यंत पोचलो होतो. म्हणजे आम्ही आमच्या त्या याच्यात कुठे फारसा खंड होऊन दिला नाही. इव्हन मला अजून असं सांगायचं वाटेल की जी काय गॅप मिळाली होती 2 लाटांमध्ये, तर देवगंधर्व महोत्सव 2ही वर्षी झाला. म्हणजे मला ते पण विचारायचं की देवगंधर्व महोत्सव जो आपण साजरा करतो दरवर्षी, ही संकल्पना कुठून आली?
ही संकल्पना म्हणजे आमचा अमृत महोत्सव वर्ष होतं ते, तेव्हा आम्ही तसे बऱ्यापैकी सगळे नवीन होतो तेव्हा, म्हणजे ही 2000ची गोष्ट आहे. आणि नारायणराव मराठे आमचे तेव्हा अध्यक्ष होते. अच्छा. आणि ते एकदम म्हणजे एकदम पॉझिटिव्ह अप्रोच की कोणतीही गोष्ट करा, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि त्यावेळेचे कलाकार पण म्हणजे पंडित भीमसेन जोशी होते, शिवजी होते, किंवा माणिक मोतीसारखा एक कार्यक्रम केला होता आमचा. आम्ही एक नाटक बसवलं होतं. असा एक तो अमृत महोत्सव आम्ही जोरात साजरा केला होता इकडे. आणि त्याच वेळेला ना आजूबाजूला खूप चांगले महोत्सव व्हायचे, म्हणजे ब्रिटानिया फेस्टिवल व्हायचा, किंवा सवाई गंधर्व असतो तो, किंवा असे अनेक ठिकाणी की कल्याणच्या लोकांना दरवर्षी बाहेर जायला लागायचं त्यावेळेला. तर आम्ही आमचं एक संगीत नाटक होतं ते आम्ही स्पर्धेत नेलं होतं पुण्याला. आणि तेव्हा रात्री एकदा गाडीत 2 वाजता असं जाता जाता विषय निघाला की बाबा हे तिकडे चालतं तर आपण का नाही करू शकत. क्या बात आहे. आणि सगळ्यांनी त्याला होकार दिला. म्हणजे तिथे फक्त होकारच दिला, पण आम्ही जेव्हा तिकडनं कल्याणला आलो आम्ही एक मीटिंग घेतली. मीटिंगमध्ये प्रत्येकाने 1000, 2000, 5000 ज्याला जे जमेल ते काढले, इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्रोग्राम्स. आमच्याकडे 1 लाख रुपये जमले आणि आम्ही कलाकार ठरवून आलो. आणि त्यावेळेची जी कमिटी होती, अर्थात मागे एक प्रसंग झाला होता, म्हणजे तो पण थोडा कटू प्रसंग आहे सांगतो मी. 1957 साली मला वाटतं रंगभवनला एक महोत्सव त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. अच्छा. आणि खूप चांगले कलाकार होते त्यावेळेला, म्हणजे रविशंकरांपासून होते, आल्हार खान साहेब होते. आणि तरीसुद्धा तो महोत्सव लॉसमध्ये गेला, कारण कल्याणहून उठून रंगभवनला महोत्सव आयोजित करणंच खूप कठीण होतं. आणि ह्या सगळ्यांच्या बिदाग्या आणि त्यांचं येणं जाणं, तर हे तेव्हा बरं त्यांनी प्रसिद्धी पण त्यावेळेला काय फार केली नसेल असा अंदाज म्हणजे आमचा, की त्याला म्हणावा तसा रिस्पॉन्स नाही मिळाला. तर ते एक डोक्यात होतं इथे सगळ्यांच्या. आम्ही नवीन होतो आणि उत्साहात होतो एकदम. तर तेव्हा अशी एक आम्हाला तात्पुरती अशी एक परवानगी दिली होती की हे तुम्ही करून बघा, फक्त अट एकच आहे, तोशीच कुठेही संस्थेवर येता कामा नये. अर्थात आम्हाला तेव्हा राग आला होता. पण हे मला सांगावंसं वाटतं की प्रत्येक जे जुन्या कमिटीतली लोक असतात, म्हणजे मी असं वाईट नका वाटून घेऊ, पण मला असं वाटतं त्यांचं हेच म्हणणं असतं की आपल्या मूळ गंगाजळीला हात न लावता तुम्हाला जे करायचं ते करा. मी तेच सांगतोय ना की आम्हाला त्यावेळेला राग आला होता, पण ते इतिहासातनं काहीतरी शिकत होते. एक्झॅक्ट. आणि आता आम्ही त्या स्टेजवर आहोत ना, तर आता आम्ही कोणताही महोत्सव करताना सेल्फ सफिशियंट कसा होईल हे बघितल्याशिवाय आम्ही पुढे जातो. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे, बरोबर आहे. कारण कसं आहे, संस्था चालवायची म्हटल्यानंतर त्याला यश अपयश आहेच, पण पहिल्यांदाच आपण म्हणतो ना की नाण्याची दुसरी बाजू जर बघितली तर पहिली बाजू खूप छान पद्धतीने आपल्याला सावरता येते. तो प्रयत्न केला. मला आणखीन एक विषय असा करायचा की रामभाऊ, दिवाळी पहाट पण हा प्रकार मला असं वाटतं गायन समाजाने सुरू केला. तू सांगतोयस, तू म्हणताय ते बरोबर आहे, पण त्याच्या आधी मला दांडेकरांनी आता सांगितलं त्याच्यात 1-2 मुद्दे ॲड करायचे. चॅरिटी फ्रॉम होम हा जो काही प्रकार आहे ना, तो आम्ही त्या देवगंधर्वच्या निमित्ताने सुरू केला. लोकांना नाही सांगितलं, आपल्या पहिले आधी आपण सुरू करू एकदम, आणि मग आपण उभं करू. देवगंधर्वचं तिकीट आम्ही विकत घेतो. क्या बात. आमची फॅमिली पहिले तिकीट विकत घेते, अध्यक्ष विकत घेतात. छान. आणि मग आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही ह्याच्या प्रवेशिका घ्या, म्हणजे पास नाही तर बऱ्याच नाही, अजिबात नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो की अजून एक विषय, आमच्या इकडे तुम्ही जर का आमची बॅलन्स शीट बघितलीत ना, तर याच्यावर सभा खर्च जी उधळपट्टी असते ती नाही, किंवा प्रवास खर्च आम्ही लावत नाही. सभासद किती साधारण त्या संस्थेचे तरी 350-300 सभासद आहेत अजून. म्हणजे 350 गुणिले जर का आपण 5000 केले तर बक्कळ पैसा जमतो. नाही तुम्हाला हा सगळा पैसा आहे ना, ही जेव्हा आम्ही इमारत बांधली ना तेव्हा तो गेला. आणि तेव्हा खरंच म्हणजे आता हे लोकांना माहिती नसेल, पण तीही वेळ आमच्यावर आली होती. आम्ही तो सभासदांचा जो निधी असतो, जो फिक्समध्ये ठेवलेला असतो, तो आम्ही वापरला होता. त्याच्यासाठी इथल्या कमिटीची मंजुरी घेतली होती, कारण तेव्हा लोकांकडे जाण्यापेक्षा आपला निधी आपण वापरू, त्याप्रमाणे आम्ही तो वापरला. आणि शब्द दिला होता की हा निधी परत जमा होईल पुढच्या 4च वर्षात. जेवढे सभासद निधी होता तो तसा बँकमध्ये ठेवून त्याच्या अजून काही पटीत पैसे आम्ही उभे केले. नाही, पण मला अजून एक मुद्दा राहतोय, तो म्हणजे असा ना, आता त्यांनी जो मगाशी बोलताना मुद्दा म्हटला होता की निधी जो आहे तो साठवून ठेवलेला लागतो संस्थेसाठी. आधीच्या पिढीने आम्ही हा पुढाकार घेऊन नवीन पिढीने सगळं उभं केलं, तेव्हा आम्हाला त्यांनी हाही प्रश्न केला होता की आम्ही जो साठवलेला निधी तोही तुम्ही संपवणार का? तर नाही. ज्या दिवशी आमची ही वास्तू उभी राहिली ती त्या दिवशी सर्व
देणी देऊन पूर्ण होऊन त्यांनी जो रिझर्व केलेला निधी होता तो आम्ही संस्थेच्या खात्यामध्ये जमा होता. हे मला अभिमानाने सांगायचं वाटतं. मला खरं असं वाटतं की रामभाऊ आणि प्रशांत की आज 350 सदस्यांची ही संस्था, म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे की निधी होम पासूनच आपण सुरुवात केलं की एवढं सांभाळणं खायचं काम नाही. कारण आपल्या घरामध्ये जर आपण बघितलं प्रपंचामध्ये तर 5-6 व्यक्तींमध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे हेवे दावे होतात. पण मग हे कसं काय सगळं तुम्ही मॅनेज करता? मला त्याचं ना म्हणजे मला बऱ्याच वेळेला मला देखील हा प्रश्न पडतो इथे काम करताना. पण खरंच इथे ना जे अजून एक उदाहरण देतो तुम्हाला मी. देववंदन महोत्सव आम्ही जेव्हा चालू केला ना तेव्हा त्याचं अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद हे आम्ही संस्थेच्या बाहेरच्या लोकांना द्यायला सुरुवात केली. म्हणजे आम्ही कधीच ते तर होऊ शकलं असतं ना तेव्हा जे राजा आहेत ते बाबा मी अध्यक्ष, पण ह्याचा उद्देश वेगळा होता की ज्यांना शास्त्रीय संगीताची आवड आहे त्यांना आपण इथे बोलवूया. त्यांनी इथे येऊन काही प्रायोजकच आणा वगैरे कोणतीच अट नाही, विनाअट आम्ही त्यांच्याकडे जायचो. मग ते आम्हाला म्हणायचे अरे बाबा मी काय उपयोगाचा आहे, तर तुम्ही उपयोगाचा नाही, इथला सगळा सेटअप ठरलेला आहे, तुमच्यावर कोणतीही कामाची जबाबदारी नाही, तुम्ही येऊन एकदा अनुभव घ्या, वाटलं तर पुढच्या वर्षी तुम्ही कंटिन्यू करू नका. पण मला सांगायला अभिमान वाटतोय की या 25 वर्षात जेवढे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झाले त्यातले 80% अध्यक्ष आणि उपाध्यक्ष संस्थेशी आज देखील जोडलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने सदस्य वाढले. येस, आणि एक दर्जेदार सदस्य आले संस्थेला. खूपच छान, खूपच छान. मला याही पुढे जाऊन असं म्हणावं वाटतं राम की तो आपला मगाचा मुद्दा राहिला दिवाळी पहाटचा. दिवाळी पहाटचा 1986 सालापासून मी इथे यायला सुरुवात केली. आम्ही तेव्हा संगीत नाटकं वगैरे केलेली आहेत, 3-4 नाटकं बसवली. त्यानिमित्ताने ना आमचा सगळ्यांचा आत्ताचं जे आम्ही कार्यरत होतो त्यांचा ग्रुप बनला. आणि ग्रुप बनल्यानंतर तेव्हा नवीन सुरुवात झाली ती दिवाळी पहाट कार्यक्रमाची. यावर्षीचं आहे आपलं 36वं वर्ष आहे. 90 साली नवीन कल्पना होती. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की करूया. आमचे जे ज्येष्ठ मंडळी होते ते म्हणाले काय कुठे सकाळी येणार कोण काय वगैरे, पण नाही कल्याण असं वाटलं. पण नाही, आम्ही सर्वांनी तयारी केली, सगळं छान सजवलं, गायन समाज, फुलं बिलं रांगोळ्या सगळं काढून. आणि त्याच्यानंतर जे चालू केलं ते आजतागायत चालू आहे. आणि चांगल्या सुरुवातीला असं वाटलं होतं की लोक येतील की नाही, पण पूर्ण भरलेला ऑडियन्स आम्हाला तुडुंब आहे मिळतो आणि लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो. अजून एक त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही तेव्हा सुरू केली तेव्हा ती नरक चतुर्दशी होती आणि आज तागायत आम्ही ते नरक चतुर्दशीच्या दिवशीच करतो. ह्याही अभ्यंग स्नानाच्या दिवशी पहिल्या दिवशी लोक अभ्यंग स्नान करून इथे येतात 8:30-9 पर्यंत. मी 6:30ला सुरू कर, तेव्हा तर आम्ही 6ला सुरू करायचो, आता 6:30ला. 10 वर्ष तर 6ला हॉल असायचा. हळूहळू ते आता थोडं 6:30-6:45 व्हायला लागलंय, पण तरी अजून लोक भरपूर येतात. नाही, आणि खरंच सांगतो म्हणजे कल्याण आपण जर म्हटलं तर आज ऐतिहासिक शहर जरी असलं तरी त्याला मी म्हणतो गायन समाजाने खूप काही दिलंय. आज जेवढे म्हणून कलाकार आहेत. दिवाळी पहाट आता सगळीकडे होते ना ती, होते किंवा आता क्रेडिट घेतात ना सगळे, बरोबर. पण जर का सगळ्यांनी शोधलं तर 1990 साली दिवाळी पहाट आमच्या व्यतिरिक्त कोणीच केलेलं नाही. आणि ह्या सगळ्याचा रेकॉर्ड आहे. म्हणजे मला आठवत आहे पहिल्या वर्षी प्रवीण दवणे आले होते इकडे आणि आमच्याच विद्यार्थ्यांनी त्यावेळेला कार्यक्रम बसवला होता. किंवा असे दरवेळेला आम्ही एखादा चांगला पाहुणा बाहेरचा किंवा भले तो लाईट गाणार असो, एखादा कवी असेल किंवा काही, आणि आमच्या इथल्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेचे जे परफॉर्मिंग करायचे त्यांचा एखादा कार्यक्रम असं आम्ही करायचो. आपल्या गप्पा अशाच मला जमलं तर तुला एक दाखवायला आनंद वाटेल. हा बघ, ह्या आमच्या दिवाळी पहाटचं दीपावली त्यावरचं आर्टवर्क आहे. हो, मला ते आवडेल आमच्या ह्याच्यामध्ये, पण नंतर आपण हे करूया. बघा, ते अजूनही जपणूक करून ठेवलेलं आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि अजून एक मगाशी डिजिटलायझेशनचा मुद्दा सुटला त्याच्यामध्ये. आज आत्ता आपण 100व्या वर्षी असं करतोय की जेवढं काही आत्ताकडे आपल्याकडे मटेरियल आहे, मग फोटोग्राफ्स असतील, काही आमचे अहवाल असतील किंवा काही असेल, किंवा जे जुने अंक आमचे जे वर्षानुवर्ष निघालेले आहेत त्याचं आम्ही डिजिटलायझेशन करून आज आम्ही सगळं स्कॅनिंग करून. आता मला सांगा, 100 वर्षाची परंपरा लाभलेलं असं कल्याण गायन समाज पुढच्या 20 वर्षासाठी किंवा पुढच्या 25 वर्षासाठी पुढच्या पिढीसाठी काय तुमची नवीन योजना किंवा काय ध्येय ठेवलीत तुम्ही? एक आत्ता खरं सांगायचं ना, तोही सांगेलच, पण मीही सांगतो की आज आत्ता कल्याण पूर्वी हे छोटं होतं, आज कल्याण खूप विस्तारित झालेलं आहे. खडकपाडा पार अगदी तिकडे गोदरेज. त्यामुळे आज इथे सुद्धा येणारे विद्यार्थी आहेत ना, ते लांबून येतात.
म्हणजे खडकपाडा किंवा गोदरेज हिल वगैरे तिकडून येतात, टिटवाळाहून पण येतात. तर अशी आमची कल्पना आहे की आपण हे 100 वर्ष आहे तर त्यानिमित्ताने आपण ठरवूया की आजूबाजूच्या परिसरात कुठेतरी आपण परत ह्या वास्तूचं अजून एक काय म्हणतो शाखा म्हणूया किंवा काय छान छान असं करूया. हे सोपं नाही आहे, कठीण आहे, पण आपण ध्येय ठेवायला काय हरकत आहे. हे बघा 100 वर्षापूर्वी काकासाहेबांनी सुद्धा ध्येय ठेवलं होतं, आज उभं राहिलं ना. बरोबर आहे. आपण पण ठेवायला काय हरकत आहे. समजा आम्हाला नाही जमलं, आपण काही योजना करून ठेवली, पुढची पिढी करेल. बरोबर आहे. हा आशावाद माझ्याकडे आहे. त्यामुळे आपण तसं काहीतरी करावं. आणि आज आपल्याकडे इथे महाविद्यालय स्तरावरती शिक्षण आपल्या परिसरात नाही आहे, तर संगीत शिक्षण हे महाविद्यालय स्तरावरती देता येईल का असा आमचा विचार आहे. आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न आमचा चालू आहे. म्हणजे थोडक्यात आहे ना, एक कल्चरल हब म्हणतो ना आपण, की एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं मिळेल. संगीताचं शिक्षण मिळेल, शिल्पकला आहे किंवा बाकीच्या आर्ट्स आहेत काही, किंवा एखादं मिनी ऑडिटोरियम असेल तिकडे. आज सुद्धा आपल्याकडे एकदम आत्रेरंग मंदिर 850 आणि त्याच्यानंतर 200, 250, 300 किंवा शास्त्रीय संगीताची मैफिल. आमचं आत्ताचं सभागृह आहे, इथे पण 150-200 येतात, पण बाहेर असं कुठे नाही. तर असं एखादं कला संकुल उभारावं का, आणि ज्याला कुठे युनिव्हर्सिटीची मान्यता मिळेल का, अशा प्रकारे आम्ही एक विजन ठेवलेलं आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न पण चालू केलेले आहेत. KDMCचे अप्रोच झालेलो आहोत, की आम्ही मध्ये राज्यपालांकडे गेलो होतो, त्यांनी देखील या बाबतीत खूप पॉझिटिव्ह दाखवलं. सगळं आपल्या इथले खासदार होते, आमदार होते, हे त्याच्या प्रयत्नात आहेत. आणि आम्ही तर म्हणजे खूप मला एवढंच म्हणावंसं वाटतं की आमच्या सुदगील परिवारातर्फे तुमच्या ज्या भावी योजना ज्या आहेत त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट, आणि त्या लवकरात लवकर सक्सेसफुल व्हाव्या. आणि शेवटी आता मला फक्त थोडक्यात एकच विचारायचं आहे रामभाऊ आणि प्रशांत तुला, की कल्याणकरांच्या रसिकांनी भरभरून प्रेम गायन समाजाला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे स्वयंसेवक, मी त्यांचाही उल्लेख मुद्दाहून करेन, कुठलीही संस्था चालू करताना कार्यकर्ते फार महत्त्वाचे आहेत. तर ह्या कार्यकर्ते आणि आमच्या रसिक श्रोते जे आहेत यांच्यासाठी तुम्ही दोघं जण जे आहात ते काय त्यांना एक संदेश द्याल, की काय तुम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं अजून तुमच्या वाटचालीसाठी? मला असं वाटतं की शास्त्रीय संगीताचा प्रसार करणं हे आमचं ध्येय आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो. पण एक छोटीशी खंत पण सांगतो मी तुम्हाला, की ऑडियन्स आहे ना, ऑडियन्स हा पहिलेसारखा नाही राहिला. म्हणजे ही फक्त कल्याणची शोकांतिका नाही आहे. तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा, तुम्हाला तो, कारण आता ना सगळं तुम्हाला सहज उपलब्ध झालं आहे, सगळे यूट्यूबवर म्हणा, इकडे तिकडे. पण जो लाईव्ह बैठकीचा आनंद असतो तो घेणं जे आज चुकवतायत किंवा टाळतायत, तर ते करू नका. जास्तीत जास्त संख्येने इथल्या कार्यक्रमाला हजर राहा. त्याच्यातच आमचं पण भलं आहे, संस्थेचं भलं आहे आणि तुमचं भलं आहे. बरोबर. रामभाऊ, आपलं काय मत? अजून एक मला त्याच्यामध्ये असं म्हणायचं की ज्यांना खरोखर काहीतरी आपण करावं अशी इच्छा आहे त्यांनी जरूर इथे यावं. इथली जी चौकट आहे त्या चौकटीत त्यांनी मिसळून जावं आणि जरूर काम करावं. आम्ही त्याला म्हणजे सपोर्ट करायला तयार आहोत. कारण काय माहिती आहे का, आम्हीसुद्धा प्रत्येकाला आमची पण मर्यादा आहे ना, नवीन पिढी. आणि आज आम्ही काही लोक तयार केलेली आहेत, अजूनही काही लोकांनी यावं. आणि ज्याला खरोखर प्रामाणिकपणे काम करायचं आहे ना त्यांनी तर जरूर यावं. आम्ही त्याला नक्की सपोर्ट करणार आहोत आणि तुम्ही या असं मी आव्हान ह्या निमित्ताने. बघा, गायन समाजाचे दोन जे खंबे कार्यकर्ते मी असं म्हणेल की ज्यांनी आता सर्व रसिक श्रोत्यांना, या आपल्या कल्याण डोंबिवली शहरातले जे काही नागरिक आहेत त्यांना आवाहन केलेलं आहे की आपण या आमच्यामध्ये सामील व्हा. आपल्या नवनवीन कल्पना ज्या असतील त्या आमच्यासमोर मांडा आणि ज्या स्तुत्य आहेत त्याला आम्ही नक्कीच, ते म्हणतात आम्ही तुम्हाला सहकार्य करू. त्याचबरोबर आत्ता त्यांनी जे काही भाष्य वर्तवलं की ह्या 20-25 वर्षात आम्हाला अशा पद्धतीने काही गोष्टी कल्याण डोंबिवलीसाठी करायच्या आहेत, त्यालासुद्धा यश मिळो असं आम्ही प्रार्थना करतो. आणि आजच्या सुदगील फाउंडेशनच्या सुदगील संवाद अंबटगोड या कार्यक्रमामध्ये आपण दोघंजणं आलात. आम्हाला खूप छानपैकी ह्या वास्तूबद्दल आपण छानशा गप्पा मारल्यात, माहितीही दिलीत. त्याबद्दल मी सुदगील परिवारातर्फे आपल्या दोघांचं धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर.